पूर्ण शॉप आमचं जवळपास 6 महिने. आता आपण हेच करायचं आणि हे आपण पॅक केलं. मी पॅक झाली. त्याला वाईट एक्सपिरियन्स असतात ना, ते आपल्याला अजून काहीतरी चांगलं करायला भाग. नमस्कार, मी आशा सोनवणे, फाउंडर ऑफ यशज्ञान इन्स्टिट्यूट, आरंभ ब्रेन डेव्हलपमेंट प्रीस्कूल आणि यशोगाथा विथ आशा. यशोगाथाच्या या प्लॅटफॉर्मवर आपण विविध लोकांच्या यशोगाथा घेऊन येत असतो आणि आजची जी यशोगाथा आहे ती अजून थोडी युनिक आहे. शिक्षण, आपलं प्रोफेशन आणि प्रोफेशन, त्या प्रोफेशनला ब्रँड बनवण्याची जिद्द आणि ती जिद्दच आपल्याला भाग पाडते आपल्या पॅशनला फॉलो करण्याची. आणि अशाच एका डॉक्टरची जिद्द, जिला आपलं प्रोफेशन आपला ब्रँड बनवायचा होता आणि तो ब्रँड प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा होता. अशाच एका डॉक्टरची आज आपण पाहणार आहोत, त्यांची स्वतःची अशी युनिक यशोगाथा. तर भेटूया त्यांना. मॅम नमस्कार. नमस्कार मॅम. या आहेत डॉक्टर प्रियंका मिस्त्री, MD होमिओपॅथी आणि ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट ते आपलं प्रॅक्टिस करत आहेत जैन कॉलनीमध्ये. आणि विशेष म्हणजे त्यांचा स्वतःचा राधिका स्किन केअर नावाचा एक ब्रँड सुद्धा आहे आणि तो ब्रँड त्यांनी कसा एस्टॅब्लिश केला, कसा डेव्हलप केला आणि काय आहे या सगळ्या कथेच्या मागची त्यांची जिद्द आणि त्यांची यशोगाथा आज आपण जाणून घेणार आहोत. मॅम, पहिले तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुमचं स्कूलिंग आणि तुमचं माहेर कुठलं आहे? माझं माहेर साक्री, धुळ्याजवळचं जे साक्री आहे ते. आणि स्कूलिंग माझं पूर्ण साक्रीतच झालं. ओके. कॉलेजपर्यंत. कॉलेजपर्यंत. हो. आणि केव्हा तुम्हाला असं वाटलं की मला डॉक्टर व्हायचंय आता? केव्हा घेतला डॉक्टर होण्याचा डिसिजन आणि कशासाठी? हां, तर खूप लहान होती, तर सारखी आजारी पडत राहायची. ओके. सारखे डॉक्टरच्या फेऱ्या सारख्या व्हायच्या. तर ते बघून ते म्हणतो ना, की सबकॉन्शियस माइंड असतं आणि त्यामध्ये ते गोष्ट आपली फिक्स होऊन जाते. बरोबर. तर आवडायचं मला ते, की ते डॉक्टरचा कोट, ते डॉक्टरचं बोलणं, त्या सगळ्या गोष्टी. तेव्हापासून असं एक होतच मनात, की मला डॉक्टरच व्हायचंय. असं. येस. ओके. तुम्ही डॉक्टर होण्याचा डिसिजन तुमच्या स्वतःच्या याच्यातूनच घेतला पॅशनमधून. येस मॅम. MD तुम्ही कुठे केलं? MD माझं संभाजीनगरला झालं. संभाजीनगरला. आणि त्याच्यानंतरची फेलोशिप तुमची जी असते ती? फेलोशिप माझी मुंबईला केली मॅम मी. ओके. हां, कॉस्मेटॉलॉजीमध्ये मी फेलोशिप केली. ओके. हां. बरं, तुम्ही ॲज अ होमिओपॅथी डॉक्टर तुमची प्रॅक्टिस तर करतच होता. हो. पण तुम्हाला केव्हा तुम्ही ठरवलं की मला आता प्रोडक्शनमध्ये यायचंय? म्हणजे डॉक्टर लोक सहसा ही गोष्ट करत नाही. हां, मोस्टली आपल्याकडे एक अशी कल्पना असते, की डॉक्टर म्हणजे फक्त पांढरा कोट घालून टेबलावर बसणारा आणि मेडिसिन प्रिस्क्राईब करणारा आणि इंजेक्शन देणारा. करेक्ट. एवढीच आपल्याकडे एक सर्वसाधारण कल्पना असते डॉक्टरांच्या बाबतीत. पण मोस्टली काय झालं, की जेव्हा माझी मुलगी झाली, 2011ला माझं लग्न झालं आणि 13 मध्ये मला माझी फर्स्ट बेबी माझं झालं, राधिका. तर 13 ते 16चा जो पिरियड होता, 3 वर्ष मी पूर्ण तिला दिलेत. पण या 3 वर्षामध्ये एक सवय लागली होती, की नवीन मोबाईल होता आणि त्यामध्ये ना डिफरंट टाइप्स आपण बघतो ना आपण YouTubeचे असे व्हिडिओज वगैरे. तर त्याच्यामध्ये मोस्टली स्किन केअर, हेअर केअर याच्याबद्दलचेच मी खूप सारे व्हिडिओज मी मोस्टली बघत राहायचे आणि सोबत होमिओपॅथीचा माझा मी स्टडीही चालू ठेवलेला होता. अच्छा. तर त्यावरूनच मला अशी एक कल्पना सुचली, की आपण इतके सारे प्रॉडक्ट्स आणि मेन म्हणजे मी त्यात अभ्यास काय करायचे, की प्रॉडक्ट्समध्ये कंटेंट काय आहेत. ती एक मला अशी सवयच लागली होती, की हे प्रॉडक्ट बघायचं, बेबीसाठी का असेना किंवा मग स्वतःसाठी का असेना. मग मी बघितलं, की बऱ्याचशा प्रॉडक्ट्समध्ये केमिकल्स असतात. बरोबर. पॅराबेन, SLS जे पण असतं ते प्रिझर्वेटिव्ह टाकल्याशिवाय ते प्रॉडक्ट्स मॅन्युफॅक्चरच होत नाहीयेत. बरोबर. तर मग ते सगळं त्याचं पण मी एक स्टडी केला, की ते खूप हानिकारक आहेत आपल्याही बॉडीसाठी आणि बाळाच्याही बॉडीसाठी. तर मग तेव्हाच एक अशी एक म्हणतो ना आपण, की एक कल्पना सुचली, की का नाही असे प्रॉडक्ट्स. मग मी तशा प्रॉडक्ट्सच्या सर्चमध्ये मग मी तसे प्रॉडक्ट्स मी स्वतःही वापरले आणि मुलीलाही मी तसेच प्रॉडक्ट्स घ्यायचे, की विदाऊट केमिकल. अच्छा. हां. पण मग एक असं सहज मिस्टरांना बोलून गेली, की आपलंच आपण असं स्वतःचं असं नाव हवं ना राहुल, की आपलं आपण एक स्टिकर लावून आपले प्रॉडक्ट्स आपण जर तयार केले तर त्या पिरियडमध्ये ते खूप हसले होते मला, की तू काही अगं बाई जे आहे ते वापर, असं कोण बनवेल आणि तू कसं काय करशील? बस मग तेव्हापासून मॅडम ठरवलं, की आता आपण हेच करायचं आणि हे आपण करायचंच. सुरुवात जेव्हा तुम्ही केली त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला काय चॅलेंजेस होते, की आता प्रोडक्शन सुरू करायचंय आपल्याला? प्रोडक्शन सुरू करायला तर बरेच वर्ष लागले मॅम, कारण की आयडिया तर मला 2016 मध्येच आली होती. पण ती इम्प्लांट व्हायला त्या गोष्टीला बराचसा वेळ गेला, जवळपास 4 वर्ष गेले. आफ्टर मुलगी जेव्हा 3 वर्षाची झाली त्याच्यानंतर मी MD करण्याचा डिसिजन घेतला. पूर्णतः यामध्ये माझ्या सासूबाईंचं मला म्हणजे खूपच कंट्रीब्युशन आहे, की त्या मुलीला सांभाळायच्या आणि मग मी संभाजीनगरला जाऊन मी माझं एज्युकेशन आफ्टर बेबी मी कंप्लीट केलं. अरे वाह! मस्त. ओके. त्याच्यामध्ये मिस्टरांची तेवढीच साथ होती मला, की त्यांनी खूप सपोर्ट केला, की तू पुढे तुला शिकायची इच्छा आहे ना, तर तू शिक.
असं करत 3 वर्ष तर ते MD करण्यातच गेले. पण एक ते डोक्यात होतंच, की आपल्याला आपलं स्वतःचं काहीतरी चालू करायचंय. बरोबर. आणि मग पेशंट जसं यायला लागले, मग ते होमिओपॅथीचे पेशंट्स मी मोस्टली आधी बघितले, की होमिओपॅथी थ्रू. पण मग येत गेले ना मॅडम, तर ते स्किन आणि हेअरचेच पेशंट येत गेले. अच्छा. ते असं असतं, की ज्या गोष्टीची आवड असते ना, की युनिव्हर्स आपल्याला तीच गोष्ट करायला भाग दाखवत पाडतं. राहतं आणि बरोबर. करायला भाग पाडतं. तर मग त्या पिरियडमध्ये मी होमिओपॅथी थ्रू मी स्किन डिसीजेस मी कव्हर करायचे. म्हणजे मी अरे वा. अजूनही मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करते. पण तेव्हा मोस्टली होमिओपॅथीसाठीच यायचे, जे जुनाट आजार असतात, सोरियासिस, एक्झिमा वगैरे झालं. मग ते मी होमिओपॅथी करता मग एक दिवस असंच अचानक वाटलं, की नाही बाबा आपण आता हे पण करूया स्टार्ट. मग अच्छा. सगळ्यात आधी हेअर ऑइल बनवलं. ओके. हेअर ऑइल बनवलं, पण मग त्याची स्मेल इतकी घाण होती, की ती कोणालाच नाही आवडली. बरोबर. मग त्याच्यात माझा रिसर्च, माझा स्टडी वाढत गेला आणि एक प्रॉडक्ट आपण आज आपल्याकडे जवळपास 20च्या वरती प्रोडक्शन, अरे वा. 20च्या वरती आपण प्रॉडक्ट्स बनवतो, तेही विदाऊट केमिकल, एनी हार्मफुल केमिकल आपले सगळे प्रॉडक्ट्स आहेत. बरोबर. आणि ते असतं तुम्हाला एखादं सक्सेसफुल प्रॉडक्ट बनवायचंय तर त्याच्यामागे खूप सारे फेल्युअर्स असतात. खूप सारे failures त्याच्यानंतरच असतात. ते यश मिळतं खरं तर. सो तुमचं जेव्हा प्रोडक्शन सुरू झालं, म्हणजे तुम्ही इयर वाईज सांगितलं, तर आय थिंक तेव्हा कोरोनाचा पिरियड होता. हो, तर कोरोना त्या स्टार्ट झाला होता एकतर आत्ता नुकताच. स्टार्ट केलंय आणि लगेच लॉकडाऊन झालेलं आहे. हो. तर आणि कसं हँडल केलं ते ऑफकोर्स, सगळं? आणि त्यात मेन म्हणजे प्रेग्नन्सी होती. हे पण अजून होतं. हो. ओके. त्यात 2020 मध्ये प्रेग्नन्सी पण राहिली आणि कोरोना स्टार्ट झाला. आणि कोरोनामध्ये सगळ्यात पहिला फटका जो बसला तो सगळ्या बिझनेसवाल्यांना बसला. बरोबर. मिस्टर बिझनेस करतात. पूर्ण बरोबर. शॉप आमचं जवळपास 6 महिने बंद होतं मॅम. ओके. हां. मग ते ब्रेड बटरचा तर प्रश्न प्रत्येकालाच होता. तेव्हा जीव प्रत्येकाची तर वाचवायचं वेगळंच, बरोबर, पण बरोबर. ह्या गोष्टी मग मी घरूनच मॅडम पूर्ण प्रोडक्शन स्टार्ट केलं. ओके. हो. मग आधी सोप्स, नंतर हेअर ऑइल, नंतर फेशियल बॉम्ब, जे तुम्ही पण वापरलेत. हो, आम्ही पण अगदी सुरुवातीला. छोटे-छोटे. ह्या जेवढे पण मला घरून शक्य होतं ना, मी प्रोडक्शन मी स्टार्ट करून दिलं. आणि यात सगळ्यात जास्त जे कंट्रीब्युशन असेल माझ्या मिस्टरांचं, कोरोनामध्ये ते होम डिलिव्हरी द्यायला जायचे मॅम. त्यांनी ना कुठली लाज बाळगली, ना कुठलं त्यांनी असं म्हटलं, की मी कसं काय जाऊ कोणाला बरोबर. घरपोच द्यायला. बरोबर. पण त्यांनी इतका सपोर्ट केला. आणि सगळ्यात मेन म्हणजे, की मी धुळ्यातल्या लोकांचे तेवढेच आभार मानेल, की धुळ्यातल्या पब्लिकने मला खरंच खूप सपोर्ट केलाय मॅडम. बरोबर. जेवढा सपोर्ट आणि प्रेम भेटलंय ना, की मी व्यक्तच नाही करू शकत. खरं तर मॅम, ही जी सिच्युएशन होती, जी तिन्ही बाजूंनी पॅक झाला होता हो, तुम्ही. एकतर हो. प्रेग्नन्सी, प्रेग्नन्सी. कोरोना, लॉकडाऊन हे सगळं असताना आणि त्या वेळेस तर सुरुवात करणं हा विचारच तर एखाद्याने सोडून दिला असता, असता मॅम. की इतक्या वर्स्ट सिच्युएशन मध्ये मी कसं स्टार्ट करू आता हो. हे. खूप वर्स्ट कंडिशन होती, की प्रेग्नन्सीमध्ये पण मी म्हणजे चेकअपला जायची तरी पण खूप भीत जायचो. ते बरोबर. डॉक्टर पण हात लावायचे, ते भीत हात लावायचे. आणि अशा कंडिशनमध्ये ते मास्क लावून ते बाहेर जाणं, याच्यात माझ्या आणि ते मिस्टरांचा होम खरंच डिलिव्हरी खूप करणं. मोठा रोल आहे बरोबर. यामध्ये. बरोबर. आता हे जे आहे, हा सगळा प्रवास तुमचा ब्रँड पर्यंत सुरू झाला. याच्यात तुम्हाला एखादा क्लायंटचा किंवा एखाद्या पेशंटचा असा काही खास एक्सपिरियन्स तुम्ही शेअर करू इच्छिता सगळ्यांसोबत? म्हणजे कसा, चांगला की वर्स्ट? वर्स्ट एक्सपिरियन्स तर खूप कमी आलेत. सगळे मला छानच एक्सपिरियन्स आलेत. पण एक सांगते ना, कुठलाही की तुम्हाला जो आपल्याला एक आवडेल. अशी किक भेटते ना, की नाही बाबा आता आपण होम डिलिव्हरी बंद करायला पाहिजे, हं. की आता बस झालं. आता कितपत आपण लोकांना, कारण की कोरोनाही तेवढा संपण्यात आलेला होता. तोपर्यंत आम्ही होम डिलिव्हरी देत होतो. ओके. ओके. आणि बेबी पण माझं जवळपास 1 ते 1.5 वर्षाचा झालेला होता, छोटा अच्छा. बेबी माझा. तर एकदा एक ऑर्डर आली, जवळपास 1,000-1,200 रुपयाची काहीतरी ऑर्डर असेल. आणि त्या लेडीजने अशी अट घातली, की तुम्ही मला होम डिलिव्हरीच द्या. आणि नेमके मिस्टर घरी नव्हते माझे. आता त्या पिरियडमध्ये माझ्यासाठी ते 1,000-1,200 रुपये माझ्यासाठी खूप झाले, की बरोबर. मला ती ऑर्डर. आणि त्या लेडीजने अट अशी घातली होती, की तुम्हाला द्यायचं असेल तर द्या, नाहीतर माझी ऑर्डर तुम्ही कॅन्सल करा. पण तुम्हाला माझ्याकडे यायला गाडी नाहीये, असं तिने ओके. मला तेव्हा सांगितलं, ओके. की माझ्याकडे यायला गाडी नाहीये, तर तुम्हाला येऊनच तुम्हाला होम. आणि सवय आम्हीच लावली होती ना लोकांना, की आम्ही घरपोच येऊन देऊ असं. वस्तू देत. पण मॅम आता बेबी पण छोटा होता, तो पण माझ्याशिवाय राहायचा नाही. तर मी बेबीला पुढे बांधलं. उन्हाचा पिरियड होता. तिने मला ऑर्डर टाकली असेल 10-10:30ला आणि मी 11 वाजता मी त्याला घेऊन निघाले. तर देवपुरातनं शारदा नेत्रालयपर्यंत मी बाळाला घेऊन उन्हामध्ये त्याला पूर्ण पॅक केलं. मी पॅक झाली. त्याला घेऊन मी तिची ऑर्डर घेऊन मी त्या शारदा नेत्रालयपर्यंत पोहोचली. ती लेडीज तिथून मिस्टरांच्या गाडीवर ती ऑर्डर घ्यायला आली. तर गेलो, मग मी देऊन आली. पण मग तिथूनच ठरवलं, की आता होम डिलिव्हरी मात्र बंद करायची. बरोबर. आणि आता इथून आपण पुढे काहीतरी आपलं एक असं सेटअप हवा, की जिथं येऊन लोकांनी
प्रॉडक्ट्स घ्यायला घेत. पाहिजेत. बरोबर. जेव्हा प्रोडक्शन स्टार्ट केलं तेव्हा एका डॉक्टरने स्टार्ट केलेलं होतं. पण जेव्हा ब्रँड बनवायचं आणि स्वतःचं शॉप, स्वतःचं जागा एक पर्टिक्युलर हवी हे ठरवलं एका आईने. येस. जेव्हा हो ती आपल्या मॅम. बाळाला बांधून त्या ठिकाणी ऑर्डर द्यायला गेली एवढ्या हो. उन्हामध्ये आणि त्यावेळेस जी सिच्युएशन जाणवली ती आईला जाणवली आईला होती. जाणवली. आणि त्या आईने डिसिजन घेतला, की मला आता याला ब्रँड बनवायचंय आणि याला पर्टिक्युलर लोकांना मला माझ्या इथे जागी बोलवायचंय ऑर्डर्स बोलवायचंय. घ्यायला. आता हो. मी डिलिव्हरी करणार नाही. नाही. हे एका आईने सांगितलं यातून हो, तुम्हाला. हो. बरोबर. हो मॅम. आता जसे हे एक्सपिरियन्स तुम्हाला आणि तुम्ही खरं तर थँक यू म्हटलं पाहिजे त्या लेडीजला, येस. की तिने तिथं तुम्हाला बोलवलं. त्यांनी बोलवलं हो. नसतं तर म्हणजे माहित नाही सुरुवात झालीच कधी आणि नसती. कुठे ही झाली सुरुवात असती. झालीच नसती. पण असे हो. लोक आहेत जे आपल्या लाईफमध्ये आपल्याला किक देऊन केक देऊन जातात जातात. आणि येस. एका डॉक्टरने एका आईला दिलेली ही किक आपण समजूया इथून, की ऑफकोर्स. इथून परत तुम्ही एक लेवल अप झाला. हो. तुमचं स्वतःचं क्लिनिक झालं. क्लिनिक झालं. तुमचे ब्रँड तिथं झाला. राधिका हं. क्लिनिकचा जो ब्रँड आहे तो तिथे ती तिथे जागा आपण फिक्स हो, झाली. ती जागा तुमचे फिक्स प्रोडक्ट्स झाली. तिथं सेल व्हायला लागले. हो. तर ही खूप सुंदर म्हणजे एक स्टेप फॉरवर्ड होणारी ही गोष्ट ऑफकोर्स होती मॅम. तुमच्या लाईफमध्ये. आणि आपल्या नुसत्या प्रोडक्शन सोबतच आपण डिफरंट टाइप्स ऑफ ट्रीटमेंट्स पण आपण तिथे स्टार्ट केल्या बरोबर. नेक्स्ट आपल्या क्लिनिकमध्ये. तर मग तिथं आपण हायड्रा फेशियल पासून म्हणजे मेडिफेशियल्स पासून एक मेडिफेशियल ही नवीन संकल्पना आपणच आणली धुळ्यामध्ये. ओके. ही पार्लर फेशियल्स खूप डिफरंट असतात आणि मेडिफेशियल्स जे डॉक्टर्स करतात ते मेडिफेशियल्स असतात. ओके. त्यामध्ये डिफरंट टाइप्स आता जे प्रत्येकाची स्किन डिफरंट आहे. बरोबर. तर स्किन टाईप प्रमाणे त्याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ सिरम्स, अँटीऑक्सिडंट्स, नंतर हम्म. पिल्स या गोष्टी वापरून आपण ते फेशियल पेशंटचं करत असतो. ओके. ओके. Yes. आणि ह्या सगळ्या ट्रीटमेंट मी तर अजून नवीन काहीतरी ट्रीटमेंट तुमची मशिनरीद्वारे हो, नवीन ट्रीटमेंट म्हणजे आता आपण जानेवारीमध्येच आपण एक डायोड म्हणून एक लेझर नवीन जी लेझर टेक्नॉलॉजी आहे 4 वेव्हलेंथचं डायोड आपण आपल्या क्लिनिकमध्ये ऍड केलं आहे. ओके. ज्याचे अगदी अमेझिंग ज्यांनाही बॉडीला म्हणजे फेसला किंवा हातापायांना केसांची वाढ होत असते, Unwanted अनावश्यक hairs. अनवॉन्टेड हेअर्स जे येत असतात त्याच्यासाठी खूप सुंदर असा रिझल्ट ते मशीन आपलं देत आहे. अरे वा. आतापर्यंत भरपूर लेडीजचं चालू आहे. बऱ्याच जणींना खूप छान असा रिझल्ट आलेला आहे त्या ओके. मशीनने. ओके. आणि अजून परत फेशियल ते आता आपण 7 चक्र होलिस्टिक होलिस्टिक हो, फेशियल होलिस्टिक फेशियल आपण एक नवीन गोष्ट खूपच नवीन आहे ती. ओके. म्हणजे ती आतापर्यंत अजूनपर्यंत कोणीच नाही एक्सपिरियन्स केलेली. जी ओके. आपण फर्स्ट आपण इंट्रोड्यूस केलेली आहे. ओके. आता नेमकं म्हणजे धुळ्यामध्ये कशी आहे नेमकं त्याची म्हणजे आपल्या बॉडीतले जे 7 चक्र असतात त्यावरच आपली पूर्ण बॉडी सुरू असते. बरोबर, जे पण correct. आपलं आज्ञाचक्र पासून पूर्ण लास्ट चक्रापर्यंत. बरोबर. तर ह्या फेशियलमध्ये नुकतंच तुमचा ग्लो नाही येणार आहे, तर तुमचे पूर्ण 7ही चक्र तुमचे आपण बॅलन्स करणार आहोत. अरे वा. म्हणजे नुसतं आउटर ग्लो नाही तर एक इनर हिलिंग पण त्यामध्ये आपण पेशंटला देत आहोत. ओके. हो, ती पूर्ण एक 1.25 ते 1.5 तासाची मोठी प्रोसेस असते मॅडम ती. ओके. आणि त्याच्यामध्ये जो एक्सपिरियन्स येतो पेशंटला की तो खूपच छान असतो. पेशंट पूर्ण रिलॅक्स होतो. कारण की आजकाल बघतो आपण की स्ट्रेसमुळेच मोस्टली सगळेच प्रॉब्लेम होतात. की जेवढे पण मी पेशंट बघते माझ्या बरोबर, क्लिनिकमध्ये स्किनचे, हेअरचे, जर आपण पूर्ण इन डीप गेलो पेशंटच्या हिस्ट्रीपर्यंत तर जे कारण येतं बाहेर ते स्ट्रेसच असतं. बरोबर. मग तो खूप जुना स्ट्रेस असू दे किंवा रिसेंटचा स्ट्रेस असू दे. बरोबर. आज आपण इथे दोघी बसलोय, तुम्हालाही कुठला तरी स्ट्रेस आहे आणि मलाही आहे. साहजिक. आणि Of course. आता म्हणजे मोस्टली मी जेव्हा 40 प्लस लेडीज पाहते तर इन्क्लुडिंग मी, तर त्याच्यामध्ये ना सगळ्यात महत्वाचं आता फेशियलची गरज रिलॅक्सेशन साठीच असते. जो हो, स्ट्रेस आहे त्याच्यासाठीच असते. आणि त्याच्यात जर तुमचं हे 7 चक्रासचं जे फेशियल हो, आहे हो. तुमचं इनर हिलिंगचं, इनर ते हिलिंग जर त्या पद्धतीने अजून जास्त म्हणजे खूप छान. हो. इफेक्ट होत असेल त्याचा, त्याच्याने तर त्याच्यापेक्षा तुमचा भारी स्ट्रेस गोष्ट रिलीफ होतो. प्लस तुमचे स्किनचे काही असतील प्रॉब्लेम्स जसे की फाईन लाईन, रिंकल्स त्याही आपण त्यामध्ये कव्हर बरोबर. करतो. म्हणजे खूप न्यू खूप न्यू संकल्पना आहे. संकल्पना आहे मॅम आणि ती. छान आहे. मी बघितलं त्या दिवशी हो. आणि मी विचारलं पण होतं. हो. तर मॅम आता बघा प्रोडक्शन तुमचं सुरू आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता ब्रँड थोडा म्हणजे खूप चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश झालेला आहे. राधिका ऑर्गॅनिक्सचा जो ब्रँड आहे, पूर्वी फॅमिलीने खूप सपोर्ट केला कोरोनामध्ये, हो. म्हणून तुम्ही हा ब्रँड खूप चांगल्या प्रकारे एस्टॅब्लिश केला. आता जेव्हा हे सगळं खूप काम वाढत चाललंय, तर आता तुम्ही फॅमिली आणि तुमचं वर्किंग लाईफ हे कसं बॅलन्स करता तुम्ही? ओके. जेव्हा एक लेडीज काम करते, तेव्हा ती फक्त एक डॉक्टर किंवा कॉस्मेटॉलॉजिस्ट किंवा बिझनेस पर्सन राहत नाही. कारण की बरोबर. तिला बाकीच्याही बऱ्याचशा गोष्टी बघायच्या असतात. ते तर जसे की आहेच. ती एक आई असते, एक पत्नी असते, नंतर पतीकडची जी साईड असते आपली, पतीकडची जी फॅमिली असते मोस्टली, ती जर सपोर्टिव्ह असली ना,
बऱ्याच गोष्टी तर सोप्या खूप होऊन जातात. होतात. खूप गोष्टी आपल्या खूप सोप्या होतात. बरोबर. माझी माहेरची फॅमिली ऑफकोर्स मॅम, एक मुलगी काम करते, माहेरचे सपोर्ट तर करणारच आहेत. बिलकुल. बरोबर. त्यांना तर आनंदच होतो, की बरोबर. आपली मुलगी किंवा बहीण काम करते बाबा छान वगैरे. पण मोस्टली जो सपोर्ट लागतो तो सासरच्या मंडळीचा लागतो. बरोबर, बरोबर. ओके. पण मी तुम्हाला सांगते, माझी जी फॅमिली आहे, आमची आयरे फॅमिली, ती खूपच मोठी अशी फॅमिली आहे आणि ईच अँड एव्हरी पर्सन मला सपोर्ट करतो मॅम. अरे वाह! कारण की जेव्हा काम वाढलंय, जेव्हा बऱ्याच ठिकाणी आता एवढी मोठी फॅमिली असल्यावरती बरेचसे प्रोग्राम्स होत असतात. बऱ्याचशा ठिकाणी जाणं पण मॅम माझं मी लिटरली सांगते, की खरंच नाही जमत माझं. पण बरोबर. एकदाही कोणीच काही नाही, फक्त सपोर्ट करतात, की ठीक आहे तिचं काम आहे, तिने नाही आलेलं चालेल. मग तिथे फक्त सासूबाई जातात. पण ओके. इतकी सुंदर आणि टचवूड इतकी छान अशी फॅमिली भेटलीये, हं. की त्या फॅमिलीलाही मी खरंच खूप थँक यू म्हणेल, की ते खरंच खूप समजून घेतात आणि प्रत्येक वेळेस ते मला सपोर्ट करतात. माझ्या बाबतीत ते एक लक फॅक्टर असं आहे, की मला सासरची फॅमिली खरंच खूप छान भेटली त्या आहे. बाबतीत तुम्ही जास्तच मी ब्लेस्ड आहात. खरंच खूप मी खरंच खूप ब्लेस आहे त्या बाबतीमध्ये. येस, हो. बिलकुल, बिलकुल. आता हे जे आहे, हे जसा तुमचा तो वर्स्ट एक्सपिरियन्स झाला आणि तिथून तुम्हाला ही किक मिळाली. असे सुंदर काही चांगले एक्सपिरियन्स पण तुमच्यासोबत झाले असतील आणि हो. त्याच्यातला एखादा रिझल्ट Of तुम्ही course. शेअर करू हो, इच्छिता? मी कोरोना पिरियड मधलाच एक एक्सपिरियन्स शेअर करते. एक लेडीज होत्या, की त्या सतत मागवायच्या, प्रॉडक्ट्स सतत मागवायच्या हं. आणि फुल कोरोना चालू होता बरोबर. आणि त्यांना प्रॉडक्ट्स इतके आवडले आणि त्यांच्या मुलीला आणि त्यांना स्वतःला खूप छान असा रिझल्ट आला. ओके. तर त्या मला म्हणायच्या, की "मला फक्त एकदाच तुम्हाला भेटायचंय." अच्छा. आणि प्रेग्नन्सी असल्यामुळे खूप स्ट्रिक्ट होतं घरामध्ये, की "तू कुठेच जायचं नाही, जायचं नाही. कोणाला जवळ येऊ द्यायचं नाही." ती मला म्हणे, "फक्त मला घरापर्यंत येऊ द्या मॅडम, मी तुम्हाला फक्त बाहेरच्या बाहेर बघून मी चालली जाईल. ओके. मला तुम्ही कोण बनवताय?" कारण की तेव्हा मी असे व्हिडिओज वगैरे माझे काहीच काही नसायचे. नव्हतं. बरोबर, फक्त बरोबर. प्रॉडक्ट्सचे फोटो राहायचे. बऱ्याच जणांनी पाहिलेलंही नव्हतं मला. जे बरोबर. आता मोस्टली मी आता भरपूर ठिकाणी हो. आपले व्हिडिओज वगैरे असतात, पण त्या पिरियडमध्ये ते सुचलंही नव्हतं आणि प्रेग्नन्सी असल्यामुळे मी ते ट्राय पण केलं बरोबर, नव्हतं. बरोबर. पण ती बिचारी लेडी स्वामीनारायण मंदिरापासून ती देवपुरामध्ये फक्त मला भेटण्यासाठी आली होती. अच्छा. हो आणि ती येऊन तिने खूप थँक म्हटलं. खूप म्हणजे तिला खूप आनंद झाला. अच्छा. लांबून मास्क लावून, अच्छा. "मॅडम त्यांनी तुम्ही म्हणजे लांब तुमचे तेवढी." प्रॉडक्ट्स वापरले होते आणि हां, खूप चांगला रिझल्ट. प्रॉडक्ट्स त्यांना खूपच आवडले. ती लेडीज ओके. अजूनही तेवढीच जॉइंट आहे आपल्या क्लिनिकला. ती येते अरे म्हणजे वाह! येते ती लेडीज. हे बघा. हो. जे वाईट एक्सपिरियन्स असतात ना, ते आपल्याला अजून काहीतरी चांगलं करायला भाग पाडतात आणि जे चांगले एक्सपिरियन्स आहेत ते आपल्याला शाबासकी हो, देऊन जातात. म्हणजे नक्कीच. दोन्ही याच्यामध्ये आपल्याला एक लेव्हल अप करणाऱ्याच गोष्टी असतात. लेव्हल अप आपण कसं करणाऱ्या घेतो हे ते महत्वाचं आहे. त्याच्यावर है ना? डिपेंड असतं. तर हे सगळ्या ट्रीटमेंट तुमच्या आहेत त्या अजून छान प्रकारे हो, लोकांसाठी काम करतायत. खूप हो. लोकांच्या लाईफमध्ये चांगलं कॉन्ट्रिब्यूट करतायत. आता तुमचे ह्या ज्या पॉडकास्टचे हा जो प्लॅटफॉर्म आहे हं, याच्या थ्रू तुमच्या जे क्लिनिकची लोकांना माहिती मिळते, तर हं. तुम्हाला काय वाटतं, की ह्या कसा प्लॅटफॉर्म हा यूज करू शकतो? प्लॅटफॉर्म तर खूपच सुंदर आहे मॅडम. हं, हं. कारण की लोकं जेव्हा बघतात तेव्हा फक्त आपल्याला बघतात, क्लिनिकला बघतात. पण इथपर्यंत येण्यासाठी एका व्यक्तीने काय स्ट्रगल केलंय, एका बरोबर. व्यक्तीने काय फेस केलंय, हे तुम्ही लोकांसमोर आणतायत. याच्यात तर खरं तुम्हाला थँक म्हणायला पाहिजे आम्ही, की तुम्ही पॉडकास्ट थ्रू तुम्ही आमची स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवतायत. कारण की नुसतं थँक ते यू सो मच. बघून उपयोग नाही राहत. इथपर्यंत येण्यासाठी काय करावं लागलंय, हेही लोकांना माहीत असायला हवं. खरोखर आणि तो खरं तर तोच उद्देश आपला ह्या यशोगाथा मार्फत आपण चालवतोय, की ह्या लोकांनी जे आपले स्वतःचे जे अप अँड डाउन्स आहेत, जे फेस केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या युक्तीने, स्वतःच्या हिमतीने, स्वतःच्या जिद्दीने जे मार्ग त्यांनी शोधलेले आहेत, त्या मार्गांचीच खरं तर ही यशोगाथा आहे. येस, त्या येस. संघर्षाचीच ही नाही यशोगाथा आहे. खरंच खूप छान तुम्ही प्लॅटफॉर्म रेडी केलाय. खरंच छान. थँक मॅम. थँक यू सो मच. थँक यू. खरं तर खूप लोकांनी याच्यातून शिकावं हाच उद्देश याच्या मागे आहे. एक गोष्ट परत माझी विचारायची राहिली, की हे कॉस्मेटिक्स तुमचे जे आहेत आता हं. खूप सुंदर रिझल्ट क्रिएट करतायत. छानपैकी बरेचसे तुमचा आता छान असा महाराष्ट्रात अजून म्हणजे तुमचं सेलिंग कसं आहे? ऑनलाईन, ऑफलाईन कसं चालू आहे? ऑनलाईन पण आहे, ऑफलाईन पण आहे. ऑनलाईन तर आपण जवळपास आउट ऑफ महाराष्ट्र पण आता गेलेलो आहोत. ओके. गुजरात साइडला, नंतर हं. इव्हन गोवा साइडला, हं, नंतर हं. एम-पी साइडला आपले बरेच क्लायंट आहेत मॅडम. ओके. म्हणजे ईच अँड एव्हरी स्टेटला आपण आज आणि पोहोचलेलो हे आहोत. तुम्ही WhatsApp थ्रू करताय किंवा WhatsApp थ्रू, वेबसाईट किंवा नंतर Amazon वगैरे? Instagram, अच्छा, ओके. WhatsApp अजून वेबसाईट वगैरे रेडी नाही केलीये ओके. आणि म्हणजे मला अजून तर गरज पण नाही वाटलीये. कारण की इथेच मी एवढी पॅक होऊन जाते, की वेबसाईट थ्रू अजून मी ट्राय पण पण नाही तुम्हाला केलाय. लवकरच अजून थोडं प्रोडक्शन पण आणि थोडं टीम पण वाढवावं वाढवावी लागेल. लागेल. हो. तर तुम्हालाही मॅमचे प्रॉडक्ट्स मागवायचे असेल तुम्ही Instagram थ्रू
किंवा व्हॉट्सअप थ्रू WhatsApp. तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्यांच्या सगळ्या लिंक आम्ही शेअर करणार आहोत. तर तुम्हालाही ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. ओके. तर ह्या प्रोडक्ट मध्ये सगळ्यात जास्त मला स्वतःला हायलाइट करणारा प्रोडक्ट की आता जसे लहान मुलं आहेत, हो त्या लहान मुलांचं प्रोग्राम्स असतात, काय असतात आणि आईला खूप हौस असते हो मुलांना हो नटवायची. हो तर त्याचे तुमचे जे बेबी प्रोडक्ट्स आहेत कॉस्मेटिक्सचे, हम्म. ती पण खूप युनिक खूप संकल्पना छान आहे. मॅम. त्यात आपण एक लिपस्टिक बनवली आहे. हं. ती अगदी लहान मुली, अगदी 1 वर्षाच्या बाळाला जरी लावली हं, हं, तरी हं. त्याला कुठलेही साईड इफेक्ट्स नाही, कारण की त्यात केमिकलच नाहीये. अरे वा. अगदी गाईच्या शुद्ध तुपापासून, आणि त्यात जे पण पिगमेंट पण वापरलेत ना, हं, हं. ते पण विदाऊट केमिकल पिगमेंट असतात. अरे वा. छान. त्याच्यामुळे ती अगदी लहान मुलींपासून, मोठ्यांना तर सेफच आहे, पण आजकाल लहान मुलींनाही खूप लावतात बरोबर, लिपस्टिक बरोबर, वगैरे. तर बरोबर. ते एक खूप छान युनिक असं प्रॉडक्ट आहे ओके. आपल्याकडे. ज्या बायकांच्या लहान मुली आहेत, त्यांनी खरं तर ही गोष्ट खरंच ऐकून घ्या आणि आपल्याला खूप हौस असते आपल्या मुलींना नटवायची, सजवायची, त्यांना प्रेझेंट करायची. तर त्यांच्यासाठी खूप उपयुक्त असं हे प्रॉडक्ट आहे. आपल्या छोट्या बेबींसाठी तुम्ही यूज करू शकतात आणि त्याच्यासाठी तुम्ही मॅडमांशी संपर्क साधू शकतात. मॅम, आता तुमचं ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट तुम्ही होमिओपॅथी एम.डी. डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस तर करतायत आणि आपल्या स्वतःच्या ब्रँडला बिल्डअप करून ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट तुम्ही वर्क करत असताना खूप साऱ्या तुमच्या ब्रँडला आता एक चांगल्या लेव्हलपर्यंत तुम्ही आणलेले. हो. पण आता नवीन जी जनरेशन आहे, ज्या हं, मुली हं, आहेत, त्यांना हं. ॲज अ कॉस्मेटॉलॉजिस्ट स्वतःला स्वतःचं करियर इस्टॅब्लिश करायचं असेल, तर त्यांना तुम्ही काय सल्ला देणार या प्लॅटफॉर्मच्या त्यांना मी एकच सल्ला देईल की शिकत राहा. माध्यमातून? ही हे क्षेत्र असं आहे की यात रोज नवीन गोष्ट येते. बरोबर, स्वतःला अपडेट ठेवणं तितकंच महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही कितपत शिकला आहात, तुम्हाला किती येतं हे इम्पॉर्टंट नाहीये. हं. तुम्ही पुढे जाण्यासाठी तुम्ही शिकत राहणं खूप महत्वाचं आहे. करेक्ट, मी करेक्ट. आजही वर्कशॉप अटेंड करते. मी आजही छोट्यातलं छोटं जे पण असेल व्हिडिओ मी बघते. बरोबर. अपडेट राहणं खूप महत्वाचं आहे मॅम, या बिलकुल, क्षेत्रामध्ये जर करियर करायचं असेल तर. बिलकुल. बस. आणि त्यांना ह्या करियरविषयी तुम्ही काय सल्ला देणार, की का निवडावं त्यांनी? करियर खूप छान आहे. ॲज अ लेडीज म्हणून तर खूपच छान आहे. ज्या पण मुली आहेत, हं, हं. त्यांच्यासाठी तर खूप छान सेफ असं करियर आहे. लोकं स्वतःहून येतात तुमच्याकडे. कारण की आजकाल स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम्स प्रत्येकाला होतच असतात. अगदी बिलकुल. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर खरंच खूप छान असा स्कोप आहे. फक्त यामध्ये तुमचं पूर्ण डिव्होशन तुम्ही दिलं पाहिजे. ते तर प्रत्येक व्यवसायात हां, असलं ते तर पाहिजे. प्रत्येक व्यवसायात असतं. बरोबर, बरोबर. थँक यू सो मच मॅम. थँक यू मॅम. की तुम्ही तुमचे इतके सुंदर एक्सपिरियन्स या ठिकाणी शेअर केले आणि तुमचे जे सगळे प्रोडक्ट आहेत त्याच्याविषयी इतकी सुंदर माहिती सांगितली, जे आपल्या सगळ्या दर्शकांना खूप चांगल्या प्रकारे कामास येईल. लहान मुलींपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांना वाजवी होणारे असे तुमचे प्रोडक्ट्स येस आहेत. मॅम. सगळ्यांना कामास येणारे असे प्रोडक्ट्स आहेत. येस तर मॅम. ह्या सगळ्या गोष्टींची माहिती दिली आणि तुमची जी जिद्द आहे ती अशीच कायम ठेवा. थँक यू सो तुमचा मच. ब्रँड आत्ता महाराष्ट्रात, गोव्यापर्यंत पोहोचलेला आहे. आय होप तो लवकरच पूर्ण जगभरात आणि पूर्ण थँक यू. भारतात थँक यू पोहोचेल. सो मच मॅम. त्याच्यासाठी आमच्या यशोगाथा विथ आशा या थँक यू टीमकडून मॅम. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मॅम. थँक यू मॅम. तर थँक यू ह्या सो मच. होत्या प्रियंका मिस्त्री मॅम, डॉक्टर प्रियंका, ज्यांनी आज आपल्याला त्यांच्या प्रोफेशनला ॲज अ पॅशन म्हणून स्वतःचा ब्रँड क्रिएट केला आणि कशा पद्धतीने त्यांच्या स्वतःच्या पॅशनला त्यांनी एक सुंदर ब्रँडमध्ये कन्व्हर्ट करत ॲज अ डॉक्टर काम न करता ॲज अ बिझनेस वुमन मधून काम केलं आणि आपला स्वतःचा सुंदर असा ब्रँड एस्टॅब्लिश केला आणि याच्यातून खूप काही गोष्टी आपल्याला शिकायला मिळालेल्या आहेत. तर अशाच नवनवीन यशोगाथा आपण घेऊन येत आहोत तुमच्यासाठी. तर पुढचा एपिसोड नक्की बघा आणि हाही एपिसोड छान प्रकारे ऐका, बघा आणि आपल्या ह्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक यू सो मच.